विचार करत होतो, किती वर्षांनी मी चालू. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात 1965 पासून झाली. तेव्हा नुकताच मी कॉलेजवरून बाहेर पडलो आणि भागामध्ये काम करावं अशा प्रकारची इच्छा होती आणि म्हणून सुरुवात केली ती धीराज भागापासून. चार दोन लोक दिसतात मला इथं असं त्या काळाचे. कुठेही गेलो तर एक गोष्ट ऐकायला मिळायची, दुष्काळ. हे सगळं धीराज भागाचं दुष्काळाचं काही नातं होतं. पाऊस 6-7 इंच पडायचा. तो पडल्याच्या नंतर पाणी वाहून जायचं, शेतीवर परिणाम होत नव्हता. तेव्हा आम्ही विचार असा केला की पाणी थांबवलं तर काय होईल, पाणी साठवलं तर काय होईल. पाणी साठवलं तर आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल, काहीतरी मदत लोकांना होईल आणि ती कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे. त्यावेळेला बारामतीला ऑस्ट्रेलियन मिशन नावाची संस्था काम करत होती आणि त्या देशामध्ये गहू खूप तयार होतो. आणि माझ्या वाचनामध्ये आलं की जिथं अडचण असेल त्या ठिकाणी गहू द्यायचं त्यांचं धोरण आहे. ती गहू मंजूर करण्याची संस्था दिल्लीमध्ये होती. मी दिल्लीमध्ये गेलो, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या, त्यांनी मिशनचा आधार दिला आणि गहू द्यायला सुरुवात केली. किंवा लोकांना नव्या पिढीला माहीत नसेल, जुन्या लोकांना माहिती आहे की दुष्काळ पडल्याच्या नंतर त्यावेळेला सरकार आपल्याला मिळव द्यायचं, लाल मिळव. आठवतं आहे का पुन्हा? लाल भाकरी व्हायची आणि आमच्या जनतेनं लाल मिळवची भाकरी खाल्ली. कारण पर्याय नव्हतं. तो मिळव बंद करा आणि गहू कसा आणता येईल हा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. त्याला मान्यता मिळाली आणि गावोगाव दुष्काळी कामं करायला सुरुवात केली आणि ठिकठिकाणी बंधारे, पाझर तलाव याची निर्मिती केली. दुष्काळी भागामध्ये जवळपास 300 तलाव तयार झाले. जे काही पाणी पडेल ते साठवलं गेलं. त्यांनी काही 100% बागायत झालं नाही, पण रुपयाचं 4 आणि 3 बागायत झालं आणि लोकांना एक प्रकारे जगायचं साधन मिळालं. आणि त्या काळामध्ये माझं जाणं येणं इथं जास्त असायचं. सदाशिवराव सातव आज या ठिकाणी आहेत. त्यांचे वडील ते माझ्यावर असायचे. मला माहीत नाही नक्की, पण त्यांचं काहीतरी नातं गोतं या गावात आहे आणि त्यामुळे आहे. तर त्यामुळे त्यांचा परिचय असायचा. आज याच्यानंतर मला आठवतं आहे की एका वर्षी गावकऱ्यांनी सांगितलं इथं एक हायस्कूल करायचं. म्हणजे काढूया, काय हरकत नाही. मला म्हणजे तुम्ही अध्यक्ष व्हा. मी काही येणार नाही, म्हणजे तुमचं नाव फक्त असून द्या. आता ऐकायला माहीत नाही, पण अजून आहे आणि मला काही सांगतच नाही. हा वैद्यनाथ शिक्षण मंडळ अध्यक्ष आणि माझंच नाव आहे. तर ती
शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्था तुम्ही लोकांनी उभी केली, गावच्या सगळ्या लोकांनी मदत केली आणि इतक्या वर्ष ज्ञानदानाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचं 100% श्रेय गावच्या लोकांना आहे. नंतरच्या काळामध्ये मला स्वतःलाच तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1967 साली पाठवलं. नंतर राज्यात स्थिती बदलली, कधी मंत्री झालो, कधी मुख्यमंत्री झालो, केंद्र सरकारमध्ये गेलो, देशाचं संरक्षण खात्याचं काम झालं आणि खरा आनंद मला मिळाला शेवटची 10 वर्ष देशाचा शेतीमंत्री होतो. आणि मला आठवत आहे त्यावेळेचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, त्यांचं नाव मनमोहन सिंग आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मनमोहन सिंग माझ्याकडे आले आणि मला म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळात यावं, कोणतं खातं पाहिजे, म्हणजे कोणतं देता, ते म्हणजे गृह खातं, अर्थ खातं, परराष्ट्र खातं, यात तुम्हाला काय हवं ते घ्या, म्हणजे याचं मला एकही नको. म्हणजे मग काय हवं तुम्हाला, म्हणजे मला शेती पाहिजे. शेती कोणी घेत नाही, मी शेती घेतो. आणि 10 वर्ष शेतीचं काम माझ्याकडे आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शपथ घेतली, घरी आलो आणि पहिली फाईल आली माझ्याकडं की देशामध्ये जे काही अन्नधान्याचे साठे आहेत ते 1.5 महिन्यापूर्वी एवढंच आहे आणि परिस्थिती गंभीर आहे. परदेशातनं धान्य आणावं लागेल. माझी इच्छा नव्हती शेतीप्रधान देश म्हणायचा आणि परदेशातनं धान्य आणायचं. मला ते अजिबात पसंत नव्हतं. मी काही सही केली नाही. मनमोहन सिंगांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की भावासाहेब, देशाच्या गोदाममध्ये माल किती आहे एकदा बघा, मग तुम्हाला कळेल की सही कशी केली पाहिजे. आणि ती माहिती घेतल्यानंतर नाही झालं परदेशातनं धान्य आम्ही आणलं. पण ठरवलं की हे बंद केलं पाहिजे. ज्या दिवशी 2014 साली मी सरकारमधनं थांबायचं ठरवलं, शेती खातं सोडलं, त्या दिवशीची अवस्था काय होती. मंत्री झालो त्या परदेशातनं धान्य आणलं. मंत्रीपद सोडलं त्यावेळेला जगातल्या 18 देशांना धान्य द्यायला लागलं. हे कुणी केलं? या देशाच्या शेतकऱ्यांनी केलं. का केलं? त्याला चांगली किंमत मिळाली. त्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. 71,000 कोटीचं कर्ज एका वर्षाने माफ केलं. व्याजाचे दर कमी केले. नवीन बियाणं दिलं. आणि या सगळ्या गोष्टीवर हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. याचा इतका आनंद माझ्या सरकारला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा नव्हता. चित्त बदललं. नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सत्ता बदलली. लोकशाहीमध्ये सरकारी येतात जातात. मी पार्लमेंटमध्ये होतो. तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि आमचा प्रयत्न हा होता की खेड्यापाड्यातल्या लोकांचा, बेरोजगार तरुण मुलांचं जीवन बदलायला सातत्यानं जागरूक राहायला पाहिजे. आणि त्यासाठी नवीन नवीन संस्था या महाराष्ट्रात करायचा विचार केला. बारामतीला 1971 साली कृषी विकास प्रतिष्ठान नावाची संस्था मी स्थापन केली. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे लोक येतात शिक्षणाला, ज्ञान संपन्न. KVK सगळ्या हिंदुस्थानामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक KVK आणि त्या सगळ्या KVKांचा जर आढावा घेतला तर बारामतीचं KVK पहिल्या 2 मध्ये. आणि आज
त्याचा उपयोग होतो. शिक्षणाचा विस्तार वाढवायचा. विद्याप्रतिष्ठान संस्था कधी देणगी नाही. जो पहिल्यांदा येईल त्याला प्रवेश. आज 35,000 मुलं मुली ठिकठिकाणी विद्याप्रतिष्ठानची शिकतात. दुसरी महत्त्वाची संस्था काढली. अशा अनेक संस्था काढल्या. मुंबईला काढल्या, सातारला काढल्या. आज सातारला तुम्हाला माहीत असेल रयत शिक्षण संस्था नावाची संस्था आहे. त्याचा अध्यक्ष मी गेले अनेक वर्ष आहे. किती विद्यार्थी असतील माहिती आहे तुम्हाला? आज तिथं सगळे मिळून 75 कॉलेजेस आहेत, 300 हायस्कूल आहेत आणि 4 लाख विद्यार्थी आहेत. बरोबर हा द्यायचं. आणि या 4 लाख विद्यार्थ्यांच्यापैकी 90% मुलं खेळायची. त्यांच्यासाठी हे सगळं ज्ञान आणण्याचं काम केलं. आणि या सगळ्या कामाला प्रोत्साहन द्यायची ही भूमिका घेतली. मोदी मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाले. त्याच्या आधी ते मुख्यमंत्री होते. त्यांच्या राज्याला म्हणजे गुजरात राज्याला मी शेतीमंत्री असताना प्रचंड मदत केली. मी काय असं बघितलं नाही ते कोणत्या पक्षाचे. मी हे बघितलं की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या राज्याचा शेतकरी तो जर सुखी करायचा असेल तर राज्याला मदत केली पाहिजे. ते धोरण त्यांनी स्वीकारावं असा आग्रह केला. त्यांनी स्वीकारलं. मी मदत केली. आणि मला असं तर तुम्ही कोणी होता का नाही, एक दिवशी त्यांनी सांगितलं मला बारामतीला यायचं आणि ते इथं आले. आणि इथं आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काही घडवलं त्याच्यात महत्त्वाचं कारण हे काम कसं करायचं हे माझं भर धरून मला पवारसाहेबांनी शिकवलं. त्यामुळं आज मी हे केलं. हे भाषण त्यांचं आठवतं का पण त्यांनी इथं केलं देशाचा प्रधानमंत्र्यांनी. आणि आज तेच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला लागली. व्यक्तिगत टीका, त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला कोणी भूमिका घेतली तर त्याच्यावर कारवाई. आणि ती कारवाई किती करायची, कुणा करायची. झारखंड नावाचं एक राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे. तिथं आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली. आज त्याला तुरुंगात टाकले. आज होईना झाली मुख्यमंत्र्याला तुरुंगात. दिल्ली देशाची राजधानी, तिथलं राज्य अरविंद केजरीवाल नावाच्या मुख्यमंत्र्याच्याकडे आहे. 3दा मुख्यमंत्री निवडून आले. त्यांनी जे काम केले शिक्षणात, आरोग्यात, ते बघायला देशाच्या बाहेरनं लोक येतात. त्यांनी टीका टिप्पणी केली केंद्र सरकारवर. आज अरविंद केजरीवालला तुरुंगात टाकले मुख्यमंत्र्या. त्याच्यावरच्या त्यांच्या 3 मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं. खासदारामध्ये तुरुंगात टाकलं. ही काही लोकशाही आहे? ही लोकशाही नाही आहे, ही हुकुमशाही आहे. आणि हे आवडली नाही गेले तर या देशाचं चित्र बदले आणि सत्ता ही विविध लोकांच्या हातामध्ये जाईल. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात जायला पाहिजे. सत्ता एखाद्या व्यक्तीच्या हातात जाते त्याची भ्रष्ट होते, ती चुकीचा मार्ग येते. आणि सत्ता अधिक लोकांच्या हातात असली तर त्या ठिकाणी ती सत्ता चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. आज ही सत्ता केंद्रित झाली मोदींच्या हातामध्ये आणि त्यामधून आपल्याला सुटका करायची. काही लोक सांगतात की ही निवडणूक आता सांगितलं गेलं ही स्थानिक नाही आहे, ही मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे. आता बारामती लोकसभेला काय राहुल गांधीच यायचं आहे? तो मत मागायचा का मोदी मागायचे? तो हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्याच्यासाठी द्या.
आता हे एक नवीन निघालं. महाराष्ट्राचं सांगत नाहीत, महाराष्ट्रासाठी सत्ता पाहिजे त्यासाठी मध्ये हे सांगत नाही. ते सांगतात की राहुल गांधी का मोदी. माझ्या दृष्टीनं हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक आणि इथल्या स्थानिक जनतेच्या मताच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर देश पातळीवर योग्य काम कसं होईल हे बघणार यांच्यातलीही निवडणूक आहे. दुर्दैवानं यावेळेला उमेदवार घरातच आले. त्याचं काही कारण नव्हतं. काही लोक गेले, पक्ष सोडला. आता हा इतिहास मी काही सांगायची गरज नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलं? सवन देशाला माहिती. आत्तापर्यंत जे लोक निवडून आणले हे कुणी आणले? ज्यांना मंत्रिपदं दिली ती कुणी दिली? मी कधी स्वतःला मागितलं नाही, काही गरज नव्हती. आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यामार्फत विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभाव होता. आणि गेल्या 20 वर्षामध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही. मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितीला ह्याला तिकीट द्या, मालेगाव कारखान्याला ह्याला डायरेक्ट करा, नगरपालिकेमध्ये ह्याला हे करा. नव्या फेरीच्या हातात घ्या, चांगलं काम करा, अडचण सल्ला घ्या आणि योग्य ते काम सगळे मिळून करूया, यापेक्षा दुसरा काही गोष्टी नाही. पण काय झालं, काही लोकांनी चौकाची भूमिका घेतली. ज्यांनी चौकाची भूमिका घेतली ते कोणावर गेले? आज भाजप हा पक्ष सर्वसामान्य खेड्यापाड्याच्या लोकांची हिताची दखल करणारा पक्ष नाही. हा मजबूर लोकांचा पक्ष आहे. आणि त्यामुळं त्यांच्यावर जाणं याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती. मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली, तुम्ही 100% मतदान केलं इथं. ते मतदान तुम्ही केलं, ते कोणाच्या नावाने केलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं. आणि आज आम्ही हे विसरतोय आणि वैयक्तिक जातोय. माझ्या वती हा चुकीचा रस्ता आहे. चुकीचा रस्ता थांबला पाहिजे आणि लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. विकासाच्या कामात लक्ष घालायचं असतं. मी ज्या काळात अलीकडे मी सांगितलं, मी मुद्दाम बघत नव्हतो. अधिक लोकांना संधी द्यायची हा माझा हेतू होता. पण याचा अर्थ या भागासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे हा विचार डोक्यात होता. आताच या ठिकाणी MIDCच्या कामगार संघटनेच्या प्रमुखाचं भाषण झालं. त्यांनी सांगितलं किती हजार काम करतात? किती? म्हणजे काही हजार लोक काम करतात. MIDCमध्ये इथे 100 ते 120 कर्मचारी आहेत. म्हणजे त्याच्यानंतर छोटे उद्योजक आहेत 20 ते 25 आणि इतर व्यावसायिक आणखी 20 ते 25 आहेत. कधी इंद्रजीत पाहिलं होतं उद्योजक? माझ्या काळात तर मी कधी पाहिलं नव्हतं. आज उद्योजक इथं तयार झाला. आज कारखान्यामध्ये काम करणारा कामगार झाला. घर बदललं का नाही? राहणीमानात फरक आहे का नाही? अगदी साधी गोष्ट आहे. मी पहिल्यांदा इंद्रजीत आलो त्या चहा मिळाला. ते ज्ञानोबा काय त्यांचं नाव साळुंखे, त्यांच्या घरी चहा मिळाला. कशाच मिळाला? खिचडी, गरम पाणी, गोळ्याचा खडा आणि फू करून खायचा. नंतरच्या काळात आमदार झालो, 5 वर्षांनी पुन्हा आलो तर खिचडी गेली. तर कान तुचलेला फार कफ आला. ते कफसुद्धा कसा असायचा? कान तुचलेला. आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर
गावात चित्र बदललेलं दिसतंय. लहानशी टेबल खुर्ची आहे, बसायला जागा आहे. पूर्वी कीर्तन टाकायची खाली, कीर्तन माहिती आहे ना होतं, त्यांची कीर्तन बिर्तन असं गेलं असं बसायला चांगली जागा आहे. घरातली मुलगी सून चेवरनं चहा घेऊन येते आणि चहा तुम्हाला देते. हे जे बदललं आहे, घराचं राहणीमान बदललं आहे, त्या सगळ्याचं कारण सतत जी काही कामं केली त्यामुळे. आणि आत्ता जे काही सांगितलं गेलं की रानाई शिरसायचा असा असा आहे आणि आणखीन काही गोष्टी आहेत, मी स्वच्छ सांगतो, मला माहीत नव्हतं. पण माहीत नव्हतं, पण मी आता लक्ष घालेन आणि होत कसं नाही बघेन. खरं सांगायचं म्हणजे या कामात ज्यांचा जबाबदारी आणि अधिकार दिला हे त्यांचं काम होतं, त्यांच्याकडून झालं नाही म्हणून गप्प बसून चालणार आहेत. आणि त्याचं कारण माणसं माझी आहेत. या लोकांनी जीवाभार मला प्रेम दिलं, साथ दिली प्रत्येक गोष्टीच्या. आणि अनेक गोष्टीच्या संदर्भात मला एक गमतीची आठवण आहे. सोफियाचं लग्न ठरलं आहे. लग्न बारामतीत करायचं होतं. आता लग्नाला सगळीच माणसं असली, तेव्हा गावच्या सगळ्याच लोकांना निमंत्रण दिलं. काही हजार लोक त्या ठिकाणी आले. पण गमत तुमची आठवण ही आहे की त्यांचं जे लग्नाला लोक येत होते भागाभागातनं, या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना अडवलं आणि तुम्ही चहा घ्या, काहीतरी घ्या. म्हणजे प्रत्येकाचं स्वागत इथं उंजवली पासून सगळ्या रस्त्यात जेवढी गावं आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या पाहुण्यांचं स्वागत केलं. आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न आहे. या भागातल्या प्रत्येक माणसाने सोफिया ही माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली. आता एवढं फेम त्यांनी दिलं, त्यांचं काय सांगायचं, कधी विसरताच येत नाही. आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा. आता प्रश्न आला उमेदवाराचा. उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही. देशाचं फादरही सांगते. देशाच्या फादरमध्ये पहिले 3 जे खासदारांनी उत्तम काम केलं आणि ज्यांचे 90% हजेरी आहे त्याच्यात सोफियाचं नाव आहे. त्याच्यानंतर हजेरी चांगली काम त्या ठिकाणी झालं. आणि कुणीही वैयक्तिक एकसुद्धा सिंचनासुद्धा कधी अंगावर पडला नाही, चुकीचं काम केलं होतं. आणि असं काम करणारा, तुमची भूमिका मांडणारा हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली. तुम्हा सगळ्यांचं काम एकच आहे की या वेळेला खून बदलली आणि ती खून तुतारी आहे. आणि ती तुतारी होती असं दिसते. हे तर परवा मी मुंबईवरनं येत होतो आणि त्या घाटामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गर्दी जास्त होती. गाड्या थांबल्या होत्या, जाम लागत होतं. माझी गाडी पोलिसने काढली आणि शेजारी एक शाळेची मुलांची बस होती, ती थांबली होती. आणि माझी गाडी चालली तिथनं त्या मुलांनी मला बघितलं काय केलं, बसमध्ये शाळेची फोटोसुद्धा माझ्या लक्षात आलं तुतारी पोचलेली. आणि आज ती तुतारी पोचलेली आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाने सांगणं आहे की नेहमी या जगात भागाने कधी साथ सोडली नाही. उंजवली आणि ही गावं माझ्या सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत सतत बरोबर राहिली. ही एक कौटुंबिक अशा प्रकारचं वातावरण तुम्ही लोकांनी कायम ठेवलं, त्याबद्दल मला कधी विसरता येत नाही. आता मी आज एका ठिकाणी काही लोक आले होते आणि त्यांच्या गावच्या लोकांना मी सहज विचारलं काय चर्चा काय झाली. काय नाही म्हणजे तुतारी. म्हणजे विरोधकांनी काय सांगितलं, म्हणजे विरोधकांनी सांगितलं की यांचं वय आता 82 झालं, 84 झालं, आता काय त्यांचं अवलंबून आहे.
आता असं सांगतात, तुम्ही मगाशी कोणतरी भाषणात सांगितलं की 84 वर्षाचा योद्धा. माझं तुम्हाला सांगणं आहे, हे 84, 80, 85 काढू नका. तुम्ही काय बघितलं मला? हा कधी थांबणार नाही. एकदा लोकांचं काम असेल आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही. पूर्णपणानं श्वास चालू असेपर्यंत लोकांच्या हिताची जपणूक करणं याशिवाय दुसरं काही नाही. मला सगळं तुम्ही दिलं, काय नाही दिलं. आमदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री 4दा, संरक्षण मंत्री, शेती मंत्री, पार्लमेंटमध्ये किती वर्ष झाली माहिती आहे तुम्हाला? विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या 3 ठिकाणी सतत 1 दिवसाची सुट्टी नाही, 56 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणारी बैलं त्यांनाही फळाच्या दिवशी सुट्टी देतात. मला 56 वर्षात तुम्ही एकदाही सुट्टी दिली नाही. हे काही वागणं बरं आहे का? त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. इतके वर्ष लोकांनी साथ दिली तर माझं नैतिक जबाबदारी आहे की शेवटपर्यंत यांच्यासाठी काम करत राहायचं. ते गावात असो, राज्यात असो, दिल्लीत असो, पण तुम्हा लोकांना पुढे ठेवूनच काम करायचं, हेच सूत्र घेऊन मी काम करतो आहे. आणि तुम्हा सगळ्यांची त्याला साथ आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.